माझ्या पप्पाच्या पायाला एवढं लागलंय तरी त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल तर बघा थोडीशी इकडे तिकडे होत नाही. आता झालं काय ते सांगते. पप्पाच्या कामावरती त्यांच्या पायावरती दगड पडला, त्यामुळे त्यांची बोटाची हड्डीच तुटली. आणि एक्सरे मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम क्लिअरली दिसते. पण जाऊ दे, जे व्हायचं असतं ते होतच राहतं. त्यानंतर मी आज घरीच होते आणि माझ्या बहिणीचं इकडे बघा मातीत खेळायचं काम चाललं आणि तिने मातीपासून हे असं बनवून ठेवलेलं होतं. त्यानंतर पप्पा मला समजून सांगत होते की कसं लागलं त्यांना. त्यानंतर मम्मी आणि मी जर बाहेर गेले होतं, पप्पांना फ्रुट्स वगैरे घ्यायचे होते ते घेतले. त्यानंतर मग संध्याकाळी मला मामाच्या घरी जायचं होतं कारण त्यांच्या घरी बोरणांचा प्रोग्राम होता. त्यासाठीच मी रेडी झाले होते. आणि त्यानंतर मग माझ्या मामाचं घर तर माझ्या घरापासून 1 मिनिटाच्याच अंतरावर, म्हणून मी मस्त बोरं खात खात चालले होते. सगळ्यात आधी आम्ही डेकोरेशन बघायला. डेकोरेशन तर एकदम मस्तच होतं आणि त्यावरून पण मस्त आमची अनु दिसत होती. आणि गाईस तिला प्लीज नजर नका लावू बरं का. त्यानंतर मस्त प्रोग्राम एन्जॉय केला आणि त्यानंतर तिचं मस्त खेळणं पण चालू होतं. आणि हा आहे माझ्या मामाचा मोठा मुलगा. तशी मी त्याची मोठी बहीण आहे, पण मी आता त्याची छोटीच बहीण वाटायला लागली. त्यानंतर मग अनुसोबत मस्तपैकी फोटो वगैरे काढून घेतले मी, कारण तिचा बर्थडे पण येणार आहे. त्यानंतर मग मस्तपैकी आम्ही तिघं बहीण भावांनी एकत्रच जेवण केलं होतं. आणि त्यानंतर मग थोड्याशा गप्पा वगैरे पण मारल्या आम्ही. तर असं होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात आता पुढच्या व्लॉग मध्ये. ओके, बाय बाय.